Hello everyone. Today we are going to learn class 8 the English the house builder lessons warming up chit chat. क्वेश्चन आहे मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग. गट करायचे आहे आणि खालील प्रश्नांवरती चर्चा करायची आहे. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? त्याचा आन्सर आहे यू स्टॉप डुईंग युअर जॉब वर्क एक्सेट्रा बिकॉज यू हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर एज. क्वेश्चन नंबर 2. व्हेन डू पीपल रिटायर? लोक निवृत्त केव्हा होतात? पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 60. सम रिटायर बिफोर 60 ऑल्सो. क्वेश्चन नंबर 3. फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम दिअर ऑक्युपेशन? लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? त्याचा आन्सर ओल्ड एज, समटाइम्स हेल्थ प्रॉब्लेम्स. सम पीपल who lived successful life for a long life decide to retire for living with their families and enjoy a happy life. Question number 4. How do people spend their time after retirement? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? After retirement, most people spend their time with their families. Some enjoy their incomplete hobbies and some do social work of their liking. Question number 1. Discuss and match the professionals involved in construction with the work they do. बांधकाम व्यवसायात असणारे जे वेगवेगळे व्यावसायिक आहेत त्यांच्या आणि त्यांच्या व्यवसायाच्या जोड्या लावायच्या आहेत. ए आणि बी च्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला आहे आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद, याची जोडी जुळेल डी बरोबर प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. नंबर 2 इंजिनियर म्हणजे अभियंता, याची जोडी ई बरोबर जुळेल इन्शुअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. नंबर 3 बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे इमारतीचा कंत्राटदार, त्याची जोडी जी बरोबर जुळेल सुपरवाइज कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर्स प्रोफेशनल्स एक्सेट्रा. नंबर 4 कारपेंटर म्हणजे सुतार, त्याची जोडी ए बरोबर जुळेल मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डुअर्स विंडोज एक्सेट्रा. नंबर 5 मेसन म्हणजे गवंडी, याची जोडी डी बरोबर जुळेल प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. नंबर 6 टायलर म्हणजे फरची बसविणारा, त्याची जोडी सी बरोबर जुळेल डज द फ्लोरिंग. नंबर 7 इंटेरियर डेकोरेटर म्हणजे अंतर्गत सजावटकार, त्याची जोडी बी बरोबर जुळेल ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. क्वेश्चन नंबर 2. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप into units of pronunciation each having one vowel sound with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. एखाद्या शब्दाला उच्चाराच्या एककामध्ये विभागता येते ज्यामध्ये प्रत्येक एककात एक स्वरध्वनी असतो. त्याच्या भोवती व्यंजनध्वनी असतील किंवा नसतील. प्रत्येक अशा एककाला सिलॅबल्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल to, got, will, see, etc. have just one syllables. हे जे शब्द आहेत यामध्ये फक्त वन सिलेबल आहे. त्यानंतर फादर, मेसन, बिल्डर हॅव 2 syllables. या शब्दांमध्ये 2 syllables आहे. इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा हॅव 3 syllables. या वर्डमध्ये 3 syllables आहेत. राईट डाऊन नेम्स ऑफ any 5 of your classmates and break them up into syllables. Write down the number of syllables in each of their names. तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 वर्गमित्रांची नावे इंग्रजीत लिहायची आहेत आणि शब्दवयाप्रमाणे त्याची फोड करायची आहे आणि त्या नावाच्या शब्दवयांची संख्या जी आहे तर ती लिहायची आहे. नंबर 1 अनिता. अनिता यामध्ये 3 syllables आहे. स्वाती या नावामध्ये 2 syllables आहे. राधा या नावात 2 syllables आहेत. सोनाली या नावात 3 syllables आहेत आणि मनीषा या नावात 3 syllables आहेत.